नमस्कार, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आता वाजले 11 आणि आता आम्ही निघालोय पुण्याला, मम्मी आणि मी. सो ते कशासाठी चाललोय ते मी तुम्हाला गाडीत बसल्यावर सांगेन. आता गाडीवाले दादा खाली थांबलेत आणि हे बघा आमचे बॅग्स. हा टी व्ही घेऊन जायचा आहे आणि माझे हे 2 बॅग्स. सो एवढं सामान आहे. तर आता त्या दादांना फोन करते आणि सांगते की लोकेशनवर या, कारण ते येऊन उभे आहेत. पण त्यांना मी बिल्डिंगच्या खाली बोलवलं नव्हतं. 11चा टाइम दिलेला. आता 11ला 5 मिनिटं आहेत बघा. सो आता त्यांना कॉल करते आणि सांगते बिल्डिंगच्या खाली या. ही बघा ही आमची गाडी आहे आणि आता मम्मी वर गेली. ॲक्च्युली एक सामान राहिलं नव्हतं, मम्मी परत गेली. मी आणत होते पण मम्मीली नाही थांब मी आणते. सो मम्मी गेली वर आणायला. आता आली की मम्मी निघली. वी आर ऑन टाईम. 11:15 झाले. सो वी आर एक्झॅक्टली ऑन टाईम. अँड बस आता निघूया. हॅपी जर्नी टू अस. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनेल. आम्ही चाललोय आता पुण्याला. ओके. आता हे मम्मीचा ब्लॉग आहे हा. ती काय बोलेल ते तुम्ही बघा. ओके. गाडी. हॅपी जर्नी. बघा ही माझी शाळा आहे, गुरु नानक हायस्कूल. आणि फर्स्ट स्टँडर्डमध्ये हा क्लास होता माझा. इथून आम्ही इथे बोरवाला उभा राहायचा. ही स्कूलची एंट्रन्स आणि सुट्टी असताना इथून सोडायचे. आणि एक बॅक गेट पण आहे तिकडे. ती आंटी उभी आहे ना तिकडे, तो बॅक गेट. आता उद्या आहे महाशिवरात्री. आज आहे 14 फेब. उद्या 15 फेब आहे. आणि आमच्या इथे पांडवकालीन महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे इतका मोठा मेळा लागतो. सो त्या मेळ्याची तयारी इथे सुरू आहे. मी तुम्हाला थोडंसं दाखवते. एक दिवस आधीच ते मार्किंग करून ठेवतात की इथे आमचं शॉप, इथे तुमचं शॉप, आणि आमच्या जागेवर कोणी यायचं नाही. इनफॅक्ट स्टॉल्स पण लावतात हे बघा असे. सो हे बघा सगळ्यांनी जागा ऑक्युपाय केल्यात. त्या बाजूला पण इथे या पाण्याच्या मागे मंदिर आहे. ते इथून दिसणार नाही. प्राचीन शिव मंदिर. इथून आतमध्ये मंदिर आहे. आता आम्ही नाश्ता करायला बसलेलो. हे बघा यस, नमक कम वाला ही है. हाँ उनको कम मला येतं. स्ट्रॉ है. हां. सो आता मम्मी आणि मी फ्रेश लाईम सोडा आम्ही ऑर्डर केला आहे आणि मम्मीने खायला ऑर्डर केलं आहे. आता मेदूवडा मी ऑर्डर केलेले आणि हे फ्रेश लाईम आहे. येस, स्ट्रॉ बघ पिऊन बघ ओके आहे का. ठीक आहे. तर आता आम्ही जरा एक ब्रेक घेतला आहे, कारण उल्हासनगर टू पुणे खूप लॉंग जर्नी आहे. आणि आता आम्ही कर्जत मार्गे निघालो आहे पुण्याला. सो कर्जत आले, आमचा मेदूवडा पण आला आहे. आम्ही कर्जत मार्गे चाललो आहे. तर मग आम्ही इथे कर्जतला एका रेस्टॉरंटमध्ये थांबलो. अँड मी फक्त फ्रेश लाईम सोडा घेतला आहे. ॲज यू ऑल नो की मी ट्रॅव्हलमध्ये काहीच खात नाही, काहीच नाही. आणि मम्मीने मेदूवडा घेतला आहे. सो मम्मी आता मेदूवडा खाणार आहे. अँड मग हे खाऊन झाल्यानंतर आम्ही डिरेक्टली निघू. ॲक्च्युली मला वाटलेलं की आम्ही न्यू फूड मॉल आहे ना जो हायवेला, तिथे थांबू. पण आता आम्ही कर्जतने चाललो. तर दादा बोलले की ते नाही लागणार आपल्याला. सो म्हटलं की इथेच खाऊन घेऊ. अँड दॅट्स इट. मी खाते आता, तेच सांगते तुम्हाला. छान आहे. बघा आता मम्मीचं खाऊन झालं आहे. रिफ्रेशमेंट घेते जरा. आणि आता झालं आहे आमचं खाऊन. चाललो आम्ही गाडी. ॲक्च्युली बरं झालं इथेच खाल्लं, कारण परत पुढे जाऊन फूड मॉलला गाडी लावा थांबा खूप वेळ जातो. आणि आज तर फूड मॉल लागणारच नाही आहे, त्यामुळे इट्स ओके. आता वाजले 1:30 आणि मला रिचिंग टाईम दाखवत आहे 4. म्हणजे सकाळी जेव्हा मी निघालेले तेव्हा मला 4 hours 20 minutes काहीतरी दाखवत होते. आता टाईम वाढत चाललं आहे. पण ठीक आहे दाखव. आता पोचायला अजून 2 तास आहे. मध्ये खूप माकडं दिसली पण मी फोन काढेपर्यंत आम्ही पुढे गेलो होतो. आणि आता पोचल्यानंतर भेटू. तुला काय बोलायचं आहे तुझ्या ब्लॉगसाठी? नाही, काय नाही बोलायचं.
मम्मीला म्हटलं तुझा ब्लॉग कर, तर माझ्या ह्याच्यातच माझ्याच ब्लॉग मध्ये बोलते, मग तिचा ब्लॉग येत नाही, मग माझ्याशी भांडते माझा ब्लॉग नाही टाकला, हे नाही. ठीक आहे, निवे बाय. जरा थांबलोय सोडण्यासाठी जेली किंवा असं काहीतरी खाऊ घ्यायला. तिला खूप आवडतात अशा छोट्या छोट्या गोष्टी ना, जेली, चॉकलेट्स, फेलेरो खूप आवडतं तिला, सोप आवडते कलरफुल, ती पण आहे बघा छोटे घेऊ मोठे कलरफुल. काय करायला आली? समोरसाठी काय ते खाऊ दे. येस. हे आवडतं का तिला? नाही, तिला हे आवडतं. आणि आणि हे बघ, हे असं सोप आपण तिच्यासाठी जेली बघ ना, फेलेरो आहे ना, सॉरी जेली आहे ना. हे बघ ना. नाही हे वाले जेली घे ना, खाली आहे ना मिक्स वाले. तू खाणार? मी का खाणार, तिच्यासाठी घे ना, ते मिक्स आहे ना पॅकेट तिकडे, हे नकली असतात, मला हे नाही आवडत. हे गोड सगळे खाऊ. सो हे बघा, हे असे मिक्स जेली आहे ना, हे मला खूप आवडतात. आम्ही लिची 1-1 रुपयाचं. हो, बाकी इथे पण ऑप्शन, लहान मुलांसाठी खूप ऑप्शन असतात. तर आता आम्ही घेतो आणि बदामचं चॉकलेट्स आहेत. आणि आता आम्ही काय काय घेतो हे तुम्हाला घरी कळेल, जेव्हा मम्मी सोम्याला देईल ना, तेव्हा मी तुम्हाला एक एक गोष्टी दाखवेन. आता आम्ही परचेस करतो आणि गाडी जाऊन जातो, कारण खूप खूप ऊन आहे, लिटरली खूप ऊन आहे. आणि मम्मीला पेरू घ्यायचं, तर पेरू पण घेऊ. चलो, बस झालं ना एवढं, अजून खाऊ घेतलेलं आहे ना. पेरू घ्यायचा ना, चलो. माहितीये, पेरूची प्राइस ऐकली तर हलणार तुम्ही. टेस्ट करून बघ, धर घे. बाद में नहीं लेना है तो ये ज्यादा लाल है, ये पिंक है. अरे ते सुकले मम्मी आता. नहीं ठीक है, मम्मी खा लेगा. मैं बोला पूरा बाग का पैसा एक पेड़ से निकाल रहे हो. मैडम कहाँ बाग का पैसा निकलने वाला है. किलो बोला तो समझ नहीं आता है. एक पेड़ बोलो किलो 240 है. एका पेरूचे 100 रुपये, 80 रुपये असं म्हणतोय. 180चे किलो आहे. आता आपण एक काम करू, किलो जरा माफ करून बघूया किलोमध्ये किती येतात. दो पीस. 2 पीस येतील किलोमध्ये. ठीक आहे, बघू आता. जरा वजन करून बघते किती येतात आणि मग एक कापून घेऊ. आणि एक पेरू आम्ही कापून घेतलाय. जरा कितीला मिळाले पेरू? काय करतो? 100 रुपयाचा पेरू. ओ गॉड, 200 रुपये पेरू कसे काय किलो असू शकतात? हा पेरू एक 100 रुपयाचा, म्हणजे 300 का 400. 300 ते 4 पेरू. 4 हुआ ना. 1 किलो आम्ही घेतले, पण 1 किलोपेक्षा वर झालं, तर मग आता 200 देतोय. खरं तर त्यांच्या वजनात जे ते मोठे मोठे पेरू असतात ना, ते 2च येतात, पण आम्ही थोडे कमी साईज वर खाली करून, आम्ही साईज वर खाली करून थोडेसे 3 बसवले त्याच्यात, सॉरी 4 बसवले, आणि थोडे पैसे एक्स्ट्रा पण दिले, म्हणजे वजनाचे जे एक्स्ट्रा वजन झाले. पण पेरू 200 रुपीज किलो असं कोणी विचार केला असेल का? जस्ट इमॅजिन. एनिवे, आता पेरू घेतलाय, गाडीत जाऊ, गाडी इथेच पार्क्ड आहे, गाडीत जाऊ आणि खाऊ. बघा, टीव्ही सोम्याच्या साईड. आम्ही पोचलोय, तर सगळं सामान काढते. भाऊने टीव्ही घेतलाय, तुम्ही सगळं थांब ना, नंतर वर दे ना तिला. वर जाते आणि मग ब्लॉक करते. आता आम्ही वर आलो, जेवलो छान, पण एक प्रॉब्लेम झाला. आम्ही टीव्ही पण कनेक्ट केलाय, पण आम्हाला ऑडिओ व्हिडिओचा ऑप्शनच सापडत नाहीये. इनपुट्स मध्ये आम्ही चाललोय, HDMI ऑन झाला, बाकी सगळं ऑन झालं, फक्त AVचाच ऑप्शन सापडत नाही. आणि AVचा ऑप्शन आला, देर इज नो सिग्नल. आता ते कसं कनेक्ट करायचं ते सुचतच नाही. आम्ही ना 1-1.5 तास झाला ते शोधतोय आणि तिकडे तिकडे जाऊन थांबतोय. सो आता प्रॉब्ली आम्ही बोलवू कोणाला तरी, म्हणजे टेक्निशियनला, आणि त्याला विचारू की कसं कनेक्ट करायचं, कारण नाही होते आमच्याकडून. आता वाजलेत ऑलमोस्ट 2 रात्रीचे, आणि आम्ही बघा आईस्क्रीम खातोय. आणि हे बघा कोण आहे. किती वाजलेत? 2. आणि आपण इतक्या लेट का आईस्क्रीम खातोय? कारण झोपले नाही तुम्ही लोक अजून. आम्ही लिटरली रात्री 2 वाजता आईस्क्रीम खातोय.